झालेली आहे. मी प्रत्येक माझ्या आता संवाद दौऱ्यामध्ये मी लोकांना सांगत होतो आरटी म्हणजे काय आणि आरटीची स्थापना आपण कशासाठी केली. अण्णाभाऊ साठेंच्या नावाने असलेले रिसर्च सेंटर आपण एज्युकेशन हब व्हावं आणि प्रत्येक मतदारसंघातनं प्रत्येक जिल्ह्यातनं किमान 50 मुलं त्या ठिकाणी IAS होण्यासाठी, IPS होण्यासाठी, तहसीलदार होण्यासाठी, कलेक्टर होण्यासाठी यावीत या इंटेन्शननी आता प्रचार प्रसार झाला आणि प्रत्येक मतदारसंघातले ज्यांना ग्रॅज्युएशनला चांगले मार्क्स आहेत, ज्यांना होतकरू आहेत, ज्यांना वाटते की आम्ही MPSC UPSC करू शकतो, अशा मुलांना तिथं प्रवेश देण्यात येईल. आणि माझं विशेष लक्ष असेल की आरटी ज्या पद्धतीनं काम करते त्यात प्रवेश व्यवस्थित चाललेत का, त्या ठिकाणी असलेल्या विद्यार्थ्यांना सुविधा मिळत आहेत का. आणि दरवर्षी किमान आरटीच्या स्थापनेनंतर माझं असं मत आहे की माझ्या या 6 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये किमान 50 ते 60 IAS ऑफिसर तिथनं व्हावेत. आणि एज्युकेशनमध्ये माझं आपल्याला कल्पना असेल की सगळ्यात मोठं काम माझं हे शैक्षणिक क्षेत्रात आहे. त्यामुळे माझा पहिला कल तोच असेल की माझ्या समाजाचा जी पोकळी आहे, जी विधान परिषदेला आमदार म्हणून मी भरून काढली, तीच पोकळी IAS ऑफिसर आपल्या समाजातले घडवून मी नक्की भरून काढेल आणि हे माझं पहिलं ध्येय असेल.